हॅलो एव्हरीवन. तर आज आहे आमचा देवदर्शनाचा दुसरा दिवस. तर आम्हाला आज जायचं होतं जयपूरला, त्यामुळे आम्हाला स्टेशनला जायचं होतं. म्हणून पहाटेच आम्ही लवकर उठून आज तयार झालो आणि चहा वगैरे घेतला आणि आलो स्टेशनला. इथे हे सगळे झाडं तुम्हाला दिसतात, हे सगळे पोपट होते, ते फांद्या वाटत होत्या. हे आहे इंदोरचं स्टेशन आणि यानंतर आम्ही जाणार होतो जयपूरला. आम्हाला जायचं होतं खाटू श्यामचं दर्शनासाठी. त्यानंतर आम्ही इथे ट्रेनची वाट बघत होतो आणि सगळ्यांच्या झोपा पण झालेल्या नाही आहे, तसंच आम्ही निघालो होतो. नंतर आम्ही जयपूरला पोहोचलो फायनली. इथे आल्यानंतर आम्हाला जायचं होतं खाटू श्यामला. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, रात्रभर रेस्ट केला आणि सकाळी लवकर फ्रेश होऊन मस्त दर्शनासाठी निघालो. आणि इथे बघा इतकी गर्दी होती आणि मग आम्ही इथे प्रसाद वगैरे घेतला. इथे सगळे शॉप्स होते, फोटो इतके सुंदर सुंदर खाटू श्यामजीचे फोटो होते आणि इथे शोपीस वगैरे होते आणि एवढी गर्दी मी कधीच बघितलेली नव्हती. हे सगळे जे झेंडे आहेत ना, ते घेऊन लोक पायी चालत तिथे दर्शनासाठी चालले होते आणि ते लोक 15 ते 18 किलोमीटरपासून पायी चालत त्या दर्शनासाठी चाललेले होते. त्यांचा जन्मोत्सव असल्यामुळे इथे एवढी लाखोने लोकांची गर्दी होती. त्यानंतर आम्हाला सुद्धा इथे डिस्टन्स एवढा होता की पायी चालत आम्हाला 3 ते 3.5 तास इथे पोहोचण्यापर्यंत लागले, पायी चालतच. त्यानंतर आम्ही इथे आतमध्ये एंट्री केली आणि इथे खूप चांगली सुविधा केलेली होती त्यांनी, सगळे पाणी वगैरे वाटत होते ते. त्यानंतर फायनली आमचा नंबर इथे मंदिरापर्यंत पोहोचण्याचा आला आणि आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलो. इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, हे फुलांनी सगळं सजवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि सगळेजण इथे ना गुलाबाची फुलं, मोरपीस वगैरे सगळे घेऊन चालले होते. आणि इथे बघा हे लिहिलेले हारे का सहारा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सगळे खाटू श्यामजीला सगळे किती आवर्जून दर्शनासाठी जातात. तर आम्ही सुद्धा फॅमिली तिथे दर्शनासाठी आलो. त्यानंतर इथे जयपूरमध्ये राजस्थानचं फेवरेट फूड म्हणजेच दाल बाटी चुरमा आम्ही ते खाण्यासाठी आलो आणि हे घेतलं. खूप टेस्टी होतं, खूप छान मस्त खाल्लं. त्यानंतर ताक पण पिलं, ताक वगैरे पिऊन एन्जॉय केलं आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली. फोटोज वगैरे घ्यायचे होते, ते घेतले मार्केटमधून. नंतर भरपूर उशीर झाला होता, मग आमची ट्रेन होती. त्यानंतर आम्ही निघालो. जयपूर ते मुंबईची ट्रेन होती, त्यासाठी आम्हाला 18 तास लागले. टोटल 18 तासापासून आम्ही ट्रेनमध्येच होतो. कसा तरी प्रवास पूर्ण झाला, फायनली पोहोचलो. पाऊस पण होत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तोपर्यंत बाय.